अखेर रविवारी रात्री काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली। त्यामध्ये 14 उमेदवारांची नावं अंतिम झाली। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला आता केवळ 7 जागा मिळणार आहेत। 81 पैकी 74 जागा काँग्रेस लढवणार असून शिवसेना ठाकरे गटाला 2 अंकी जागा सुद्धा मिळणार नाहीत। कोल्हापुरात महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना या दोनच पक्षांचा समावेश आहे। काँग्रेसनं महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी रात्री पहिली यादी जाहीर केली। त्यामध्ये 48 उमेदवारांची नावं जाहीर झाली। त्यानंतर रविवारी रात्री काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली। प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 9, 11, 13, 15, 16, 17 या प्रभागांसाठी एकूण 14 उमेदवार काँग्रेसनं जाहीर केलेत। त्यामध्ये बहुतांश माजी नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे। काँग्रेसची दुसरी यादी अशी आहे: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान 32 जागांची मागणी केली होती। त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला 12 जागा आणि काँग्रेसला 69 जागा मिळतील असं जाहीर केलं होतं। त्यापैकी शिवसेनेच्या 7 उमेदवारांची नावं जाहीर झाली, तर उर्वरित 5 उमेदवारांची नावं नंतर जाहीर केली जातील असं त्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। पण रविवारच्या दिवसभराच्या घडामोडीत ठाकरे गट शिवसेनेला केवळ 7 जागा देण्यात आल्या। मातोश्रीवरूनच त्याला मान्यता मिळाल्यानं स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी परिस्थिती आहे। एकूणच कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं प्राबल्य असून उद्धव सेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह अनेकांना उमेदवारीपासून डावलण्यात आलंय। अशा परिस्थितीत ठाकरे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असून काँग्रेसचे नेते हा पक्ष चालवत आहेत का असा प्रश्न विचारत शहर उपप्रमुख शशिकांत बिडकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे।